जातीची आम्ही लेकरं, भाग्यवान जातीची आम्ही लेकरं. पालकच निर्णय घेत आहे. प्रत्येक ग्रामसभेमध्ये तो विषय होतो. आम्ही पालकांना समजावून सांगतो की तुम्ही मराठी शाळेमध्ये शिकवा. तर माझं म्हणणं आहे, सरकारने फक्त ज्या बदल्यात थोड्या थोड्या दिवसात करतात, 1 वर्ष 2 वर्ष, तर त्या थोड्याशा लांबून करा. जो ग्रामीण भागाचा जो उरलेला युवक आहे त्यांना मुली देण्याची मानसिकता ही कोणाची राहिलेली नाही. कुटुंबामध्ये यावर्षी प्रवेश पात्र फक्त एक विद्यार्थी आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाराखडी ते मधल्या सुट्टीमधील शाळेचा भात. मराठीपासून सामान्य ज्ञानापर्यंत इथे शिकूनच अनेक जण मोठे झाले. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. प्राथमिक शाळेमधील अनेक विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात या संदर्भात वक्तव्य केलं होतं की कमी पटसंख्येमुळे सुमारे 255 मराठी शाळा एकत्रित करण्यात आल्या आहेत. राज्यातील कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्र या भागातील तब्बल 255 मराठी शाळा मागील 2 वर्षात बंद झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पालकांचा वाढता कल इंग्रजी माध्यमांकडे वळल्यामुळे या शाळा बंद पडत असल्याची कबुली सरकारनं लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील 1200 लोकसंख्येचं सोनारी गाव, जिथं 30 कुटुंबामधून प्रत्येकी एक विद्यार्थी प्राथमिक शाळेत प्रवेश करत आहे. प्राथमिक शाळेमधील कमी पटसंख्येची समस्या येथे दिसून येत आहे. तेच सांगितल्यासारखे गावची लोकसंख्या 1200 आहे. त्यापैकी हे जवळ जे गाव आहे, मूळ गावात राहणारी संख्या फक्त 30 कुटुंब आहेत गावात राहणारे. त्या 30 कुटुंबामध्ये यावर्षी प्रवेश पात्र फक्त एक विद्यार्थी आहे. आणि जे बाकीचे राहतात ते मळ्यात राहतात. त्यांची मळे खूप दूर दूर म्हणजे 3 ते 4 किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी येतात. आता सध्या दुसरी पहिलीमध्ये विद्यार्थी काय 3 किलोमीटरवरून पायी येतात. मग संख्याच कमी आहे मुळातच, त्याच्यामुळे पटसंख्या कमी होते. गावातील कमी पटसंख्येच्या याच कारणामुळे इयत्ता 5वीचा वर्ग बंद झाल्याचंही येथील पालकांकडून कळालं. 5वीचा वर्ग होता, पण मग विद्यार्थी नव्हते ना, बंद करून टाकलं. बंद झालं. 2च मुलं होती. 2 मुलांसाठी ते पुरत चालवायला नाही जमत. तरी होते ना बंद. म्हणजे त्यांचं काय झालं, 2 मुलं होते पहिले. 2 मुलांसाठी शिक्षक कमी पडतो. 1 ते 4 उजूक 5वीचा वर्ग वाढवायचा म्हणल्यावर शिक्षक कमी राहतात. 2च शिक्षक आहे. त्यासाठी मग त्यांनी काय केलं, 5वीचा वर्ग बंदच राहू दिला. लगेच निधुण्याला मग शिफ्ट झाले. शाळा जर बंद झाली मॅडम, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लय अडचणी. कारण की त्यांना जाण्या निधुणं 4 किलोमीटर 4 किलोमीटर हे बारीक मुलं जाऊ शकत नाही. आणि पालक दररोज नेऊन सोडू शकत. प्रायव्हेट तर परवडत नाहीच आहे. कारण की प्रायव्हेटचं डोनेशन भरायला पेमेंट लय लागणार नाही मॅडम. कमीत कमी आता पहिलीला टाकायचे तर 15,000 रुपये, दुसरीला 20,000 लागणार. स्टेप बाय स्टेप 5,000 रुपये वाढणारच आहे ना आपले. 10वी पर्यंत जर शिकवायचं आपल्याला, तर तेवढे आपले उत्पन्न व्हायला पाहिजे ना. जर आमचं 1.5 लाखाचं उत्पन्न आहे तर आम्हाला मुलांनाच 75,000 ते 80,000 रुपये खर्च येणार आहे. 10वी ते 6 याच्या नंतर तर वाढणारच आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थी कमी होत आहेत याबद्दल माहिती दिलीच, मात्र शाळेमधील अनेक समस्यांबद्दलही चिंता व्यक्त केली. आता तुम्ही पाहिलेलं आहे की आता वर्ग 1 ते 4 आहेत. शाळेसाठी आता ही जी इमारत आहे तर ही एकदम जुनी इमारत आहे. आणि म्हणजे शाळेला जे वातावरण पाहिजे, शालेय वातावरण, तर ते वातावरण सध्या इथे नाही आहे. म्हणजे कशामुळं एक खोली तर तोंड इकडे, एकाचं तिकडे असं. तर ते एकत्र असलं, त्याच्यानंतर भौतिक सुविधा थोडी असली तर आणखीन थोडं चांगलं होईल. शाळेतील कमी प्रवेश संख्येमुळे सुमारे 1,734 ते 18,000हून अधिक शाळा बंद होण्याच्या धोक्यात आहेत. कोकण, विदर्भ, मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्रातच प्राथमिक शाळांची स्थिती होत आहे. कमी प्रवेश संख्या असलेल्या शाळा थेट बंद करण्याऐवजी त्यांचे एकत्रीकरण करण्याची भूमिका राज्य सरकारने यापूर्वी स्पष्ट केली आहे. पालकच निर्णय घेत आहे. प्रत्येक ग्रामसभेमध्ये तो विषय होतो. आम्ही पालकांना समजावून सांगतो की तुम्ही मराठी शाळेमध्ये शिकवा. मराठी शाळेमध्ये IAS वगैरे अधिकारी, MPSCच्या परीक्षा वगैरे याच्यात जास्त सक्सेस मुलं याच्यातच होतात मराठी शाळेतून. पण ते आता बदलण्याचा कल चालू आहे आमचा. आम्ही नेहमी मोटिवेशन ग्रामसभेच्या माध्यमातून नेहमी पालकांना करत राहतो
जेव्हा पालक विद्यार्थी मेळावा वगैरे शाळेत भरतो त्यावेळेस पण असं सरपंचाच्या माध्यमातून गावातले जे प्रतिनिधी असतात त्यांच्या माध्यमातून विनंती करतच असतो नेहमीच. शिक्षण व्यवस्थेत शिक्षक बदली ही एक महत्त्वाची पण तितकीच संवेदनशील प्रक्रिया आहे. दरवर्षी राज्यात हजारो शिक्षकांच्या बदल्या केल्या जातात, ज्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शाळेच्या कार्यक्षमतेवर होताना दिसतो. तर माझा शासनाकडं एकच प्रश्न आहे की काय होतं, मुलं आणि शिक्षकांशी चांगलं नातं जमू लागतं आणि मुलांची आणि शिक्षक लोकांची चांगली ओळख वगैरे होते. तर माझं म्हणणं आहे, सरकारने फक्त ज्या बदल्यात थोड्या थोड्या दिवसात करतात 1 वर्ष 2 वर्ष, तर त्या थोड्याशा लांबून करावं. कारण की पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सांगून आणि मॅडम पण मुलांसोबत चांगली ओळख होऊन त्यांना शिक्षणाकडे न्यायचा प्रयत्न करता आणि त्यांची चांगली ओळख होती. तर त्याच्यामुळे असं वाटतंय थोड्याशा बदल्या ह्या थोड्या थांबून झाल्या तर थोडाफार फरक पडतील. पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल, गावातील लोकांचं शहराकडे होणारं स्थलांतर, तसेच ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी नसल्याने गावातील अनेक तरुणांना शहराकडे वाटचाल करावी लागत आहे. गावातील घटती लोकसंख्या प्राथमिक शाळेच्या पटसंख्येवरही परिणाम करत आहे. गावातील अनेक नागरिकांसोबत चर्चा केल्यानंतर कमी पटसंख्येचे अनेक कारणं कळाली. गावातील अनेक तरुणांच्या लग्नाअभावी गावातील लोकसंख्या घटत आहे. जन्मदरामध्ये वाढलेलं अंतर लोकसंख्येच्या गणनेवर परिणाम करत आहे. अनेक मुलींच्या लग्नानंतर गावाकडे राहण्याऐवजी त्या शहराकडे राहण्यास पसंत करतात. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या शोधात शहर गाठावं लागतंय आणि कित्येक तरुण लग्नानंतर शहराकडे स्थायिक होत आहेत आणि त्यांचे मुलंही शहरातील इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. शासनाला विनंती हीच आहे की जे सहकार क्षेत्र पहिल्यापासून सहकार क्षेत्र ज्या पद्धतीनं फॅक्टरीशन होते, कापसाच्या उद्योगासाठी फॅक्टरीशन होते, साखर कारखाने होते, दूध संचलन केंद्र होते, आता मोठ्या प्रमाणात आमच्या भागामध्ये अद्रक उत्पन्न होत आहे, हळद उत्पन्न होत आहे, मक्का उत्पन्न होत आहे. तर हे प्रक्रिया उद्योग, हळद प्रक्रिया उद्योग असेल, अद्रक प्रक्रिया उद्योग असेल, मक्का प्रक्रिया उद्योग असेल, हे जर आपण ग्रामीण भागाच्या सर्कलच्या ठिकाणी, म्हणजे जे सर्कल राहतं, मोठं गाव राहतं 10 गावांहून, अशा ठिकाणी जर तो एखादा कारखाना आपण चालू केला तर तिथल्या आजूबाजूच्या प्रत्येक गावातल्या 10 मुलांना नोकरी तिथे भेटू शकते. आणि ती जर नोकरी तिथे भेटली तर त्या मुलांना इकडे 50-60 किलोमीटर संभाजीनगरला येऊन इकडे नोकरी करण्याची गरज पडणार नाही. तर शासनाला हीच विनंती राहणार, जो शेतीमाल पिकतो त्याचा प्रक्रिया उद्योग जवळपास सुरू करण्यात यावा, ही शासनाला मी विनंती करतो. जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशाला शाळेस भेट दिल्यानंतर कमी पटसंख्येची समस्या दिसून आली. 70 ते 80 विद्यार्थी हे कमी झालेले आहेत. त्याचं रिझन फार मोठं आहे. एकतर आमच्याकडे या प्रेमाइसमध्ये 3 शाळा होत्या. 1ली ते 4थी हे प्रायमरी शाळा आणि 1ली ते 7वी मुलींची शाळा आणि एक हायस्कूल होती 5वी ते 10वी. परंतु 5वीचा वर्ग हे प्रायमरी देण्यात आला, परत 6वीचा वर्ग प्रायमरी देण्यात आला, 7वीचा वर्ग सुद्धा प्रायमरी देण्यात आला आणि यावर्षी 8वीचा वर्ग सुद्धा प्रायमरी देण्यात आला. आता हायस्कूलमध्ये फक्त 9वी आणि 10वीचा वर्गच इथं राहिलेला आहे. आणि आजूबाजूला जे आपण पाहिलं तर इंग्रजी शाळा हे भरपूर झालेल्या आहेत आणि पालकांचा असा अंदाज म्हणा किंवा त्यांची एक अशी भावना म्हणा, इंग्रजी शाळा ही झेडपी पेक्षा चांगली असते असं त्यांची एक भावना म्हणा, तर ते जास्त मुलं इंग्रजी शाळेकडे सुद्धा जाऊ राहिले. बदल हा स्वतःपासून घडत असतो. प्राथमिक शाळेवर आलेल्या या वेळेसाठी कोण जबाबदार आहे याबद्दल विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. गावातील शहराकडे होणारं स्थलांतर, पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढणारा कल आणि गावाकडील अपुरा रोजगार मुलांच्या शिक्षणावरही अधिक परिणाम करत आहे.